नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, येत्या सोमवारी म्हणजे परवा 19 जानेवारी 2026 रोजी चाळीसगावमध्ये विजू वेळे यांची नवीन टॉप क्वालिटीमध्ये काठीवाडी शेळींची गाडी मित्रांनो येणार आहे। टोटल गाडीमध्ये मित्रांनो 75 शेळींचं माप असून 65 शेळी गाभण तुम्हाला पाहायला भेटणार आहे। उर्वरित 10 शेळ्या मित्रांनो तुम्हाला जनलेल्या पाहायला भेटणार आहेत। जी क्वालिटी परवाच्या दिवशी सोमवारी चाळीसगावमध्ये येणार आहे ती क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये गाभणी शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा मित्रांनो, क्वालिटी वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल। खाली कासी वगैरे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, कासी तुम्हाला लक्षात येईल। त्याच्यानंतर हाईट वगैरे बघा, जोडा बघा मित्रांनो, हा काबऱ्यामध्ये जोडा बघा, तिकडचा जोडा बघा। क्वालिटी वगैरे मित्रांनो नेहमीप्रमाणे विजू व्हिडिओ एकच नंबर क्वालिटी, जबरदस्त क्वालिटी खरेदी करत असतात। जंगलमध्ये देखील मित्रांनो भरपूर दाम टाकून वगैरे खरेदी करत असतात विजू। क्वालिटी जर पटली तर काही दाम असला तरी मित्रांनो ती शेळी घेण्यास विजू हे सक्षम ठरतात। क्वालिटी वगैरे घेतच असतात मित्रांनो। शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो डब्बा वाहन नाही आहे, डायरेक्ट कवळा माल आहे। पहिलं दुसरं तिसरं असं तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो तुम्हाला ही शेळी पाहायला भेटणार आहे। डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी जाऊन, त्याच्या गोठ्यात जाऊन, जंगलात जाऊन, रानात जाऊन, जिथं तो शेळ्या चारतोय तिथं जाऊन मित्रांनो या शेळ्या खरेदी केल्याला तुम्हाला पाहायला भेटेल। बघा ही कलरमध्ये पण बघा, क्या बात आहे। हिला म्हटलं जातो शिरोई कलरमध्ये मित्रांनो तुम्हाला शेळी पाहायला भेटणार आहे। हा एका आठवडीची तुम्ही पाहू शकता, थोडी क्रॉस लागलेली आहे। क्रॉस म्हणजे बोकड कलर लागला असेल, त्याच्यामुळे थोडा कलर वगैरे चेंज होतो। किंवा बऱ्याचदा हे लोक जेव्हा बाहेर जसे आपले मेंढी बाळं फिरतात ना, तसं जे फिरत असतात ना, तर क्लायमेट चेंजमुळे देखील मित्रांनो कलरमध्ये फरक पडत असतो। कारण की हे लोक बऱ्याचदा राजस्थान आणि गुजरात बॉर्डर ह्या पट्ट्यामध्ये देखील मित्रांनो चारत असतात शेळ्या वगैरे। तेव्हा देखील क्लायमेट जरी चेंज झालं तरीही कलरवरती बऱ्याचदा फरक वगैरे पडत असतो, तुम्ही पाहू शकतात। किंवा बोकड वगैरे जर एखादी वेगळाच लागला त्याच्याने फरक तुम्हाला बघायला भेटतो। क्वालिटी बघा, हाय ओरिजिनल मित्रांनो काठवाडीची। शिंगडी पाहू शकतात, कानं पाहू शकतात, दोघी बाबतीत तुम्हाला काठवाडी पाहायला भेटणार ती पण तुम्ही ह्या पण पाहू शकता मित्रांनो शेळ्या वगैरे। मित्रांनो, शेळ्या खरेदी करताना विजू वेळे हे माप एकदम उंच पूर्ण बघून खरेदी करत असतात। अंगावरती मांस असलं पाहिजे, डबल हड्डी शेळ्या असल्या पाहिजेत, आणि जास्तीत जास्त त्यांचा जो रेफर असतो म्हणजे त्यांना दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेळ्या जास्त आवडत असतात। कारण की दुसऱ्या तिसऱ्या वेतातली मित्रांनो जी शेळी असते ना, ही दुधाला भरभरून असते, बरोबर तुम्ही पाहू शकतात। हे बघा खाली बघा कशी घागर लागलेली मित्रांनो। हे बघा मोजून पहिल्या वेतातली दिसते बरं मित्रांनो, ती बघा पहिल्या वेतामध्ये ती गेली ती बरं। ही पण बघा शिंगडी बघा मित्रांनो, हे बघा जशी ती लागली होती का तशी ह्या पण लागतील। ह्या बघा शेळ्या वगैरे मित्रांनो। विजू वेळे ही जवळपास 3 ते 4 जंगलातून माल खरेदी करत असतात। 3 ते 4 जिल्ह्याच्या जंगलातून माल खरेदी करत असतात। जुनागड झाला, बोटाद झाला, त्याच्यानंतर अमरेली झाला, या अशाच भागातून मित्रांनो विजू वेळे हे खरेदी करत असतात। खाली कासे वगैरे तुम्ही पाहू शकतात। ती बघा तिकडे कलरची शेळी तुम्हाला ती पण पाहायला भेटणार आहे, बघू शकता तुम्ही। मोरी शेळी पण बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो। काही काही शेळ्या कच्च्या असतील, काही काही शेळ्या तोलावरच्या असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं हे की गाभणी शेळ्या येत आहे चाळीसगावमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। नाहीतर गाभणी शेळ्या ते त्यांच्याकडेच गाभणी शेळ्यांनी गुजरातमध्ये एवढे दिवस का लागते गाडी बनायला, कारण की गुजरातमध्येच मित्रांनो गाभणी शेळ्या पाहिजे तसं भेटत नाही, मग जास्त फिरावं लागतं किंवा मग जास्त पैसा टाकावा लागतो तेव्हा गाभणी शेळ्या येत आहे। कारण की मित्रांनो आता इथून पुढे म्हणजे समजा गाभणी शेळ्या थोडं कमी येतील, आता लोकांनाही लागतात गाभणी शेळ्या किंवा दुधाच्या शेळ्या, ते लोकांना दूध काढण्यासाठी लागत असतात। हे बघा काय पॉवर मित्रांनो शेळींचा, पॉवरफुल शेळ्या बरं बघा, एक नंबर घागरी लागल्या तुम्ही बघू शकता। हे पण बघा मित्रांनो अंगावरची केस वगैरे काढले गेलेले आहेत, नवीन चमक आलेली शेळींना। तुम्ही अंगावरची ताकद बघा मित्रांनो। हे बघा खाली कशा लागल्या, एक मोटरीच्या मोटरी मित्रांनो, जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही। अंगावरची ताकद खाता काय बघा तुम्ही, कापसामध्ये इथं कापसाच्या काड्या कामोड, ज्याला कापूस आमच्या भागामध्ये कामोडे देखील म्हटलं जातो, आणि कापसाच्या काड्यामध्ये चराल तुम्हाला पाहायला भेटेल। बघा शिंगडी बघा, दुसरं तिसरं वेत बरं मित्रांनो, जास्त नाही, दुसरं तिसरं वेत। तिकडे बघा ती पण तुम्हाला एचएफ गाय बघायला भेटेल बघा, तिकडे एचएफ गायची वासरी बघा ती मित्रांनो। त्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, शेळी मेंढी गाय म्हैस त्यांचं ना सगळं एक सोबत चारत असतात। म्हणजे त्या लोकांपाशी जे मालधारी म्हटलं जातं किंवा भरवाळ ज्यांना म्हटलं जातं, ह्या लोकांपाशी मित्रांनो पशुधन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं। ते पण क्वालिटीमध्ये काम करत असतात, जबरदस्त क्वालिटीमध्ये काम करत असतात ते लोक। अशा क्वालिटीमध्ये लोकांचं काम असतं। गुजरातमध्ये बाजार जरी भरत नसला मित्रांनो कुठल्याही म्हशीचा, गाईचा किंवा शेळीचा, तरीही सगळ्यात जास्त पशुधन गुजरातमधून आपल्याकडे येत असतं। जसं जाफराबादी म्हैस असेल, काठीवाडी शेळी असेल, गिर गाय असतील, ह्या तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे। स्पेशल प्रामुख्याने दुधाचं जे जनावर आहे हे गुजरातच्या भूमीला खूप लाभलेलं आहे।
आणि मित्रांनो आपल्या भागात देखील चांगल्या प्रकारे ते मॅच होतात. बरेच जण आता जो आमच्या भागात दोंड्याचा बाजार आहे तिकडे तुम्हाला गुजरातच्या जर्सी आपल्या HF गाया पाहायला भेटतील. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते. हे बघा क्या बात आहे, इकडे पाहू शकतात. या सगळ्या लागायच्यात ज्या तुम्हाला काही कच्च्या पाल भेटायच्या अशा लागतील त्या बघा कशा एकच नंबर आहे मित्रांनो. घागर एकदम जबरदस्त क्वालिटी बघा. ही पण बघा क्या बात आहे. सड पारंब्या बघा मित्रांनो, क्वालिटी ज्या एकच नंबर. लवकरात लवकर संपर्क साधा. 2 दिवस अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय म्हटल्यावर तुम्ही लवकरात लवकर तयारी केली पाहिजे. सोमवारी सकाळी तुम्ही चाळीसगावमध्ये आले पाहिजे आणि क्वालिटी घेऊन गेले पाहिजे. 2026ची मित्रांनो तुम्हाला सांगतोय की पैसा असेल किंवा काही असेल तर तुम्हाला काही नवीन सुरुवात करायची असेल तर मित्रांनो तुम्ही ही सुरुवात शेळींची करू शकतात. कारण की मित्रांनो इतर जसं म्हशी गायींच्या तुलनेमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मित्रांनो हा व्यवसाय आहे. जिथं एक म्हैस चारा खाईल तिथं 4 शेळ्या तेवढा चारा खातील मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात. हे आपण बघा इकडे टोटली मित्रांनो जेवढ्याही शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत सगळ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतायत. कासे उचकून दाखवायचा प्रयत्न करतायत. माप बघा कसं हे जबरदस्त पॉवरफुल. तर लवकरात लवकर संपर्क साधा. गाडी ही सोमवारी 19 जानेवारी 2026 रोजी येणार आहे. तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना काटेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही देखील त्यांना मित्रांनो हा व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून त्यांना शेळ्या घेण्यास मदत होईल किंवा चाळीसगावमध्ये शेळ्या येण्यासाठी त्यांना मदत होईल. मित्रांनो आपण बऱ्याचदा गावरांमध्ये शेळीपालन करतोय. सांगायचं फक्त तत्व एवढं आहे, आपण जसं ज्याप्रमाणे गावरानी गायीपासून HF गाई किंवा गीर गाई किंवा जर्सी गाईंकडे वळालो आहे ते का वळालो आहे की चारा तेवढंच खातील, मॅन पॉवर तेवढा लागेल, पण आपल्याला उत्पन्न जास्त भेटलं पाहिजे. ह्या हिशोबाने उत्पन्न आणि उत्पादन ह्या गोष्टी जास्त भेटल्या पाहिजे म्हणून आपण कुठल्या तरी सुधारित जातीकडे वळत असतो. त्यासाठी जे तुम्हाला हा रेफर माझा नेहमी असतो की बेस्टमध्ये तुम्ही काम करायचा प्रयत्न करा. चांगल्यामध्ये तुम्ही काम करायचा प्रयत्न करा. जशी ही जी शेळी आहे पिल्लं लावायला मित्रांनो 2चं प्रमाण अधिक आहे, 1चं प्रमाण खूप कमी आहे, 3चंही प्रमाण आहे हिच्यामध्ये बरोबर. पण आपण कंपल्सरी 2चं प्रमाण सांगू. 2 पिल्ले खूप बेस्ट लावते. 2 पिल्लांना दूधही मन मोकळं भेटतं प्यायला आणि 2 पिल्ले पिल्यानंतर तुम्ही त्याचं दूधही काढू शकतात मित्रांनो. हे बघा हे पूर्ण तुम्हाला हे कडप पाहायला भेटणार आहे. टोटल 75 शेळींचं माप आहे. 65 शेळी गाभण आहे, 10 शेळी जनलेली. तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे. सरायला चांगली शेळी तुम्ही पाहू शकता. आपण तुम्हाला जी व्हिडिओ दाखवतो नेहमी जंगलात चरतानाची व्हिडिओ. जंगलात चरता नेहमी तर जंगलात चरतानाचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. कुठल्याही फार्मची व्हिडिओ नाही आहेत. आणि यांना जे लसीकरण वगैरे आहे का ते माहितीच नाही शेळींना. सगळं दाखवतो तुम्हाला सांगतो मी. कारण की जे लोक शेळीपालन करतात का ते एकदम नॅचरल आयुर्वेदिक लोक आहेत ते. म्हणून बोलायसारखं भरपूर आहे. पण गाडी ही येणार आहे. लवकरात लवकर संपर्क साधा.